गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमचलं सर्वादि साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि। जयांच्या किल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन येथे राखावे बांधून तुका म्हणे वाचे वाचे आणि आता नको फुटू देऊ फाटे। ओम भगवान श्री कृष्ण की जय। शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये शरीराचे गुणधर्म सांगितले। शरीर कसं आहे, जर एकदा या शरीराचे गुणधर्म आपल्या लक्षात आले तर या शरीराविषयी आपल्याला उदासीन नाही येत आणि शरीराचं वर्म कळलं जातं। शरीर नेमकं कसं आहे या संदर्भात तुकाराम महाराजांनी एक 6 चरणाचा सुंदर अभंग असा लिहिलेला आहे। त्या अभंगाचं जर निरूपण केलं आणि त्या अभंगाचं आपण निरूपण ऐकलं आणि ते जर एकदा मनात जर ठसलं तर बऱ्याच अंशी माणसाचा प्रश्न सुटतो। शरीराची संपूर्णपणे व्याख्या केलेली शॉर्टकट मध्ये केलेली पण खूप सुंदर व्याख्या आहे का याच्यापेक्षा सुंदर व्याख्या कुणी करायला असं वाटत नाही। शरीर कसं आहे या शरीराबद्दल त्यांनी बारकाईने खूप विचार केला आणि ते शब्दांकन केलं, शब्दामध्ये मांडलं तर आणि हा अनुभव आपल्या सर्वांना पण आहेच असा का त्याच्यामध्ये काही वावगं आहे असं काही नाही। कारण शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीचे थार नाही अपवित्र शरीरायसा। एकदम सोपं सांगितलं। शरीर कसं आहे दुःखाचं कोठार आहे, शरीर कसं आहे रोगाचं भांडार आहे, शरीर दुर्गंधीचे थार आहे। शरीराच्या पाठीमागं दुःख लागलेले दुःख भरपूर असतं। शरीरामध्ये भरपूर रोग आहेत, कोणाला डायबिटीस आहे, कोणाला मूळव्याधी आहे, कोणाला भगंदर आहे, कोणाला बीपी आहे, कोणाला शुगर आहे, कोणाला काय प्रत्येकाला काही काय आजीर्ण आहेत, पोटदुखी आहेत। हे शरीराचे आजार सारखे कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाला आहेच आणि ज्यांना काही माहीत नसतं तरी त्यांच्यामध्ये आजार असतातच। जरी त्यांना असं वाटलं मी तंदुरुस्त आहे तरी त्याचे आजार काही प्रमाणात सुप्त प्रमाणात असतातच दवा धरून असलेले। ते फक्त प्राप्त वेळा बाहेर आली का बाहेर येतात, म्हणजे आजार नाही रोग नाही असं कोणीच नाही। कारण ते शरीर बनलेलंच असेल, कारण त्याची जी शरीराचा उगम स्थान आहे तोच घाणीपासून आहे। कारण पुढे तुकाराम महाराजांनी लिहिलेलेच आहे शरीर कसं बनलेलं आहे। शरीर उत्तम चांगले पण असं जर विचार केला तर शरीर वाईट आहे, शरीर दुःख आहे, शरीर दुःखदायक आहे। शरीराला जखम जर झाली तर त्याच्यातून घाण येतो, पू येतो। आपण काही जेवण केलं तर त्याच्यातून जे डायजेशन होतं खाली येतं तर ती घाण असते। म्हणजे वरून चांगलं खाल्लं तरी खालून घाण येते आणि अशा प्रकारे शरीरामध्ये मल आहेत, उत्सर्जन आहेत, घाम येतो। तर हे शरीर अशा प्रकारे ते शरीर वाईट दिसतं, रोग दिसतं त्याच्यामध्ये। दुःख तर काय पाठीला पुजलेले आहेत। त्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी पुढल्या वेळेस परत तुकाराम महाराजांनी परत त्याला असं वर्णन केलं, शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसळे शरीर साध्य होई केले। जर शरीर इकडं अपवित्र आहे पण मात्र शरीर चांगलं पण आहे, शरीर सुखाचं घोसळं पण आहे आणि शरीराला एक करता येतं जर मनाने निश्चय केला शरीराने जे साध्य करायचे ते करू शकतो। मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। म्हणजे जर आपण या शरीराच्या माध्यमातून मनाला उत्तेजनाला मिळाली तर शरीर ती सिद्धी प्राप्त करू शकतो, मनाला प्रसन्न करू शकतो, सतत करू शकतो, मरेपर्यंत करू शकतो। पण कधी जर त्याला निश्चय केला आणि या शरीराकडून विहित कार्य करून घेतलं तर शरीर चांगलं पण आहे। शरीर साधले परब्रह्म म्हणजे शरीरानं परब्रह्म
साधता येतो, शरीरानं परब्रह्माशी मेळ बसवता येतो. कारण या देहाच्या कारणे सच्चिदानंद पदवी घेणे आणि ऐसा अधिकार नारायणे कृपावलोकनी दिला. म्हणजे असा अधिकार दिलेला आहे आपल्याला, पण तो कधी आहे? जेव्हा शरीर प्राप्त झाल्यानंतर आहे. पण शरीराच्या दोन बाजू सांगितलेल्या आहेत. शरीर एकीकडे लागेल तेवढं दुःख आहे, एकीकडे रोग आहेत, एकीकडं अपवित्र आहेत, दुर्गंध आहेत, घाण येतो, पू येतो, शी येते, शेंबोड येतो, काय लागेल तेवढं शरीरामधून जर उत्सर्जन क्रिया बघितली तर सगळे वाईटच वाईट आहेत. म्हणजे एकाच असं नाही की ती बाहेर पडल्यानंतर त्याचा वास येत नाही, घाण वास येत नाही, अशा प्रकारचं शरीर आहे. परंतु तरी पण जर त्याचा चांगला विचार जर केला मनुष्यानं जन्माला आल्यानंतर, आणि जर योग्य वेळी जर विचार केला आणि त्याला वैचारिक माणूस जर भेटला, मार्गदर्शक भेटला, तर मात्र त्या शरीराचं असं पण होऊ शकतं. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे भोसळे, शरीर साध्य होय केले. शरीराने परब्रह्मापर्यंत जाता येतं, जाऊ शकतो. तो उत्तमातले उत्तम सुख भोगू शकतो. सर्वोत्तम असे शरीर सुखाचे भोसळे. शरीर असं सर्वोत्तम ईश्वराचा जो आनंद आहे, तो चैतन्य घन असं सच्चिदानंद घन आहे, त्याचा आनंद माणसाला मिळू शकतो. पण या दोन्ही बाजूचा जर विचार केला आणि त्याचं जर पृथक्करण केलं तर पृथक्करण करता आलं पाहिजे या जन्माला येऊन माणसाला. जसं समुद्राच्या पाण्यात मीठ आहे, पृथक्करण केलं तर मीठ वेगळं होतं. पाण्या आणि दूध जर एकत्र जर झालं आणि राजावर जर भेटला तर त्याचं पृथक्करण करतं, अनालिसिस करता येतं. पण याच्यात अनालिसिस करून देणारा भेटला पाहिजे आणि करून घेणारा भेटला पाहिजे. प्रक्रिया अवघड नाही, प्रक्रिया सोपी आहे. विषय आणि प्रयोजन अवघड नाही, तो सोपा आहे. फक्त समजून घेतला पाहिजे आणि समजून देणारा भेटला पाहिजे. शरीर विटाळाचे आळे, माया मोहपात जाळे, पतन शरीराच्या मुळे, शरीर काळे व्यापिले. शरीराला काय काळ मागा लागलेलं आहे, नाही का? धीर काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? आपलं काय हित आहे? धड एक दिवस स्मशान वाटत जाणार आहे, आणि धन हे कुबेराचं आहे. धन आज आहे तर उद्या नाही. ती चंचल आहे, लक्ष्मी ती वाहती राहते सारखी, आणि एका ठिकाणी राहते तर सडून जाऊ शकते. म्हणजे ते असं स्थिर स्थावर नाही. पण मात्र चांगला जर विचार केला आणि शरीराने जर परब्रह्म साधलं तर तो सतत सच्चिदानंदामध्ये, तो सच्चिदानंदामध्ये जाऊ शकतो, राहू शकतो आणि त्या ईश्वराचा अनुभव पण घेऊ शकतो. पण कधी जर त्याचा आपण चांगला विचार केला, या दोन्ही बाजूचा आपल्याला पृथक्करण करून देणारा भेटला तर हे शक्य आहे. पतन शरीराच्या मुळे, शरीर काळे व्यापिले. म्हणजे पतन झालं तर शरीराच्या मुळे होईल. जर अविवेक वाढला आणि बुद्धीचा जर उपयोग नाही केला, बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी, बुद्धीचा खूप उपयोग चांगला केला तर बुद्धीनं आपण केशवराजा सहित, म्हणजे जे सत्य आहे असं सत्य निश्चित निर्भय अशी जी वस्तू आहे त्या वस्तू आपण प्राप्त करू शकतो. पण कधी माऊलीने एका ठिकाणी म्हणलेले आहे का, सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे आयशी, जी बुद्धी स्फुरे अहर्निशी ती वस्तूच गामी. म्हणजे जर बुद्धीचा जर परिपूर्ण उपयोग जर केला आणि ती वस्तू जी आहे सर्वांच्या हृदयामध्ये, त्या वस्तूशी आपण एकजीव होऊ शकतो, त्या वस्तूशी आपण एकरूप होऊ शकतो. हे कधी शक्य आहे? जर आपल्याला या शरीरात असलेले जेवढे गुणधर्म आहे ते आपल्याला कळले आणि शरीरामध्ये हे जी मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सर्व आपण येताना घेऊन आलेलं आहे, आणि त्याचा जर सदुपयोग करून घेतला तर मात्र शरीर चांगलं आहे, नाहीतर शरीर वाईटच आहे. शरीर काळे व्यापिले, शरीर सकाळी शुद्ध, शरीर निधीचा निध, शरीर तुटे भोबंद. आणि तसं जर बघितलं तर शरीर सकाळी शुद्ध आहे, शरीर निधीचा निध आहे, शरीर तुटे भोबंद, वशे मध्यभागी देव शरीरा. हा जे देव आहे ना, हा शरीराच्या मध्यभागी बसतो आणि बेबीपाशी हा देव बसलेला असतो प्रत्येकाच्या. जसं मुलाचा जन्म झाल्यानंतर नाळ कापला जातो, तोपर्यंत आईच्या शरीरात असताना त्या मुलाला त्या नाळा वाटेल त्याला अन्नपदार्थ मिळतात, आणि जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा त्याचा तो नाळ कापला जातो. आणि नाळ कापल्यापासून मग मात्र तिची त्या आईची तिची ताटातूट होते. तसंच माणसाचा जन्म झाल्यानंतर तो बाहेर आला तर धरणीचा वारा लागला, मायेचा वारा लागला,
तर त्याचं जे अखंड भजन असतं त्याची ताटातूट होते आणि तिथं ते नाळ कापली जाते. आणि ती कापलेली नाळ परत जोडण्यासाठी आपल्याला एखाद्या साधू सज्जनांची गरज असते. त्यांच्याकडे आपल्याला त्याची सेवा करावी लागते, त्यांच्या पायावर आपल्याला नतमस्तक व्हायला पाहिजे. तेव्हा आपल्याला ती परत तुटलेली नाळ म्हणजे जे देवाशी जो संबंध तुटला होता तो आपल्याला जोडता येईल. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे असं, बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल पहावा विठ्ठल, पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल, जीव भावे येणे स्वचे मन झाले अवघरी, परत माघारी येत नाही, बंधनापासून उकळल्या गाठीन देता आली मिठी सावकाश. आता बंधन कुठे आहे? डिंबीपाशी बंधन आहे. तिथून जर त्या गाठी उकळल्या तर माणसाला त्या गोष्टीची उकल होते, त्या गाठी आहे तिथं. आणि त्या गाठी उकळण्यासाठी जे आपल्याला बंद आहे, ओढियाना बंद आहे, हे मूळ बंद आहे आणि तिसरा एक बंद आहे. ह्या बंद माणसाचे तुटतात आणि ते तुटल्यानंतर का आपल्याला आपलीच स्वरूपाची आपली ओळख होते. आणि हे होण्यासाठी मात्र सद्गुरूची माणसाला गरज आहे. जोपर्यंत सद्गुरू भेटत नाही तोपर्यंत ह्या शरीरामध्ये असलेला ईश्वर आणि माया, अज्ञान आणि ज्ञान, आत्मा परमात्मा, हे जे जीव आणि शिव याचं पृथक्करण होत नाही. आणि हे पृथक्करण करण्यासाठी, हे अनालिसिस करण्यासाठी मात्र संतांची गरज आहे. आता इथं दोन्ही भाग सांगितले आहेत. तुकाराम महाराजांनी शरीराचं अनालिसिस असं केलं की शरीर वाईट पण आहे, शरीर चांगलं पण आहे. मग चांगलं आहे तर ते कसं आहे तर ते बी सांगितलं, वाईट आहे हे कसं आहे. शरीर किती जाणीव, शरीर तुटे बहुबंध वशे मध्यभागी देव शरीरा, शरीर अविद्याचा बांधा, शरीर अवगुणाचा रांधा, शरीर वशे बहुत बाधा, नाही गुण सुद्धा एका शरीरी. शरीराचं जर बघितलं शरीर सगळं अवगुणाचा राधा आहे. बघा ना, आता शरीराचं हे पंचमहाभूताचं शरीर आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश. आता आपल्या शरीरामध्ये जे टेम्परेचर आहे, आता आपलं ह्युमन बॉडीचं टेम्परेचर पाहिलं तर 38 डिग्री टेम्परेचर आहे किंवा 98 फॅरेनहाइट एवढं डिग्री टेम्परेचर आपल्या शरीरात आता आहे. तर हे टेम्परेचर कोणी तयार केलं? आपण काय पुढे उष्णतेवर बसलो का? एवढं टेम्परेचर कशानं तयार झालं? हे सतत कसं काय असतं? हे टेम्परेचर कुणी तयार केलं? आपली त्याच्यावर सत्ता आहे का? काहीच सत्ता नाही आपले. चाले हे शरीर कोणाचे असत कोण बोलवितो हरिविना, देखवे ऐकवी एक नारायण, आणि तयाचे भजन चुकू नको असं म्हणलेलं आहे. पण आता सध्या करू नको असं म्हणायची वेळ आली. कारण ज्याच्या सत्तेने हे शरीर चालतं, ज्याच्या सत्तेने हे शरीर बोलतं आणि ज्याच्या सत्तेनं आपण ऐकतो, ज्याच्या सत्तेनं आपण पाहतो, ही जी सत्ता आहे ही सत्ता ईश्वराची सत्ता आहे. माणसाची देह चालवी आणता मीच एक करता म्हणून या. पण माणसाला असं वाटतं का मीच चालतो, मीच बोलतो, मीच करतो. म्हणजे माणसाची अशी अवस्था आहे का जर बैलगाडी खाली जर कुत्रं चाललं तर कुत्र्याला असं वाटतं का मीच गाडी ओढतो. तशी माणसाची एक अहंता आहे आणि ती अहंता काढून टाकायची. परमार्थ दुसरं काय करायचं रे. आणि ती अहंता काढली का मग आपण ती वस्तूच आपण आहोत असं आपल्याला ओळख होते. बस एवढंच काम आहे. परंतु काय होतं, हे शरीर धारण केल्यानंतर हे पंचमहाभूते एकत्र झालेले आहेत आणि ते एकत्र झाले ते सगळे एकामेकाचे वैरी आहेत. पृथ्वी आप तेज वायू आकाश हे सगळे एकामेकाचे वैरी वास्तविक पाहतात. कारण एकाने एक सोपडा साफ होतात. जर ते वायूनं पाण्याचा सोपडा साफ होतो, हवेमध्ये सगळं, आकाशामध्ये सगळे विलय पावतात एकेकाळी. फार पृथ्वी विलय, सगळं विलय पाहू शकतं एकामध्ये एक असे हे तत्व आहेत एकामेकाच्या विरोधात येते. परंतु शरीर धारण केल्यामुळं आणि तिथं ते चैतन्य असल्यामुळं ते आपले त्याच्या जागेवर सुखानं नांदतात. नाही तर ते नाण्यासारखे नाही. जसं जंगलामध्ये एखादा सिंह आहे, सिंहाला डरकाळी फोडली का सगळे बाकीचे जे कुत्रे मांजरे असते इतर प्राणी असतात ते जसे त्याच्या जागेत शांततेत राहतात. ते काही करत नाही, बाहेर येत नाहीत. जिथं झाडावर असतात तिथंच लपून बसतात. तसं एक आत्माराम चैतन्य आपल्या शरीरामध्ये आहे. त्याच्यामुळे हे पंचमहाभूते जिथले तिथं आहेत. परंतु यांना विवेकानं जर नाही घेतलं तर हे अविवेकानं काही करतात, म्हणजे शेवटी मृत्यूमुखी पडतात. आणि विवेकानं घेतलं तर यांना मृत्यू आणि जन्म हा कळतो, म्हणजे याच्याही पलीकडे तो जाऊ शकतो. फक्त इथं विवेकच काम करतो. मद हृदय सद्गुरु जेणे तारिला हा संसार करू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. म्हणजे जर विवेकानं जर घेतलं
तर याचं आपल्याला पृथक्करण करता येईल. तुकाराम महाराजांचं जे अभंग तिने जो रचला, त्या अभंगाच्या मार्गात जायचं ठरलं तर हा शेवटी विवेकाचा भाग आहे असं दिसतो. शरीर अविद्याचा बांधा, शरीर अवगुणाचा रांदा, शरीर वशे बहुत बाधा, नाही गुण सुदायक शरीरा. बरं, आता शरीराचा पुढे तिने मग शेरा मारला. शरीर असं आहे, वाईट आहे, चांगलं आहे, मग नेमकं करायचं काय? तर म्हणले शरीरा दुःख ने द्यावा भोग. शरीराला तुम्ही लय पीडा करू नका. देव बांधण्यासाठी लय जंगलात जाऊ नका, एका अंगठ्यावर उभे राहू नका, आणि प्रपंच करण्यासाठी रात्रंदिवस गाढवासारखी कष्टही करू नका. थोडासा विवेकाचा उपयोग करा. तुम्ही तिकडं सुखी व्हाल आणि इकडं सुखी व्हाल. जवळपास न देवा सुख न करी त्याग, म्हणजे तुम्ही त्याला सुखही देऊ नका आणि तुम्ही त्याचा त्यागही करू नका. शरीर ओखटे ना चांग, शरीर चांगलं पण नाही वाईटही नाही. तुका म्हणे विवेक करा हरिभजनी. हा, याच्या भानगडीत तुम्ही पडूच नका. ते चांगलं आहे का वाईट काय आहे, तुम्ही फक्त काय करा तर तुम्ही विवेक करा. कशाचा विवेक करा तर हरिभजन करण्याचा विवेक करा. मग हरिभजन करायचं असेल तर काय करावं लागेल तर आपल्यामध्ये असलेला जो हरी कोण आहे तिची ओळख करून घ्यावं लागेल. एक हरी आत्मा जीव सर्व सम वायात दुर्गमा न गालिमा. मग हे हरी कळून घेण्यासाठी आपल्याला समताला शरण गेलं पाहिजे. आता शरीर चांगलं हे का वाईट आहे हे कळण्यासाठी आपण आपली मोटरसायकल जर असली तर आपण त्या मोटरसायकलवर स्वार होतो आणि पुढे लांब जायचं असलं की अगोदर मोटरसायकलीच्या पाया पडतो आणि नंतर तिला लाथा घालतो, म्हणजे स्टार्ट करण्यासाठी किक मारतो. म्हणजे आता एक इकडं पाया पडतो, इकडं लाथा घालतो. चांगली का वाईट? चांगली पण नाही, वाईट पण नाही. जर उपयोग केला तर चांगली, नाहीतर मग वाईट आहे. दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये. तसं शरीराचा जर चांगला उपयोग केला तर चांगला आहे, आणि जर तुम्ही त्याचा वाईट उपयोग केला तर वाईट आहे. म्हणजे जर विवेकही जर नाही आणला तर या शरीर चांगलं असूनही त्याचा उपयोग नाही, कारण शरीराच्या मध्यभागी देव असतो असं तुकाराम महाराजांनी अनुभवानं सांगितलेलं आहे. आणि ह्या अभंगाचा जर आपण बारकाईनं जर विचार केला आणि जर याचं पृथक्करण करण्यासाठी आपण प्रयत्न केला तर आपलं नक्कीच पृथक्करण होईल. ह्याच जन्मात होईल, नक्की होईल. फक्त त्यांच्या विचारांची जी धारा आहे ती आपल्याला समजली पाहिजे. पृथक्करण कसं करायचे कळलं पाहिजे. आपण जसं आपल्याला काही 4 पैसे आले तर आपण त्याचं कशी विल्हेवाट लावायची ही जसं डोकं वापरतो तसं आपल्याला हा नरदेह मिळाल्यानंतर त्याची विल्हेवाट किंवा त्याला कोणत्या दिशेला घेऊन जायचं त्याचा ड्रायव्हर आपणच आहे. पण त्या ड्रायव्हरला जर ट्रेनिंग दिलं नाही चांगलं तर तो त्याचा ऍक्सिडेंट करणार, तो काहीतरी चांगल्या गाडीचं नुकसान करणार. आणि हे ट्रेनिंग देण्याचं जे कार्य आहे हे फक्त साधू संत करतात, दुसरं कोण करत नाही. का कुत्र्यामध्ये श्वासन जी क्रिया आहे, श्वास घेण्याची ही जी प्रक्रिया आहे ती माणसापेक्षा 16 पट जास्त आहे. आणि जर त्या प्रक्रियेमध्ये जर आपण त्याला जर योग्य ट्रेनिंग दिलं तर ते कुत्रा माणसापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे जर पोलिसांना चोराचा शोध लागला नाही तर त्याला कुत्र्याचा आधार घ्यावा लागला. मग आता कुत्र श्रेष्ठ का पोलीस श्रेष्ठ? चोर शोधण्याच्या दृष्टीनं कुत्र श्रेष्ठ, पण ट्रेनिंग देण्याच्या दृष्टीनं पोलीस श्रेष्ठ. मग आता आपल्यामध्ये ती वस्तू आहे, आणि जर त्या वस्तूला जर आपल्याला आपण जर ट्रेनिंग दिलं, आपण त्याचं जर योग्य पद्धतीनं जर विल्हेवाट लागली, आपण योग्य पद्धतीनं जर गेलं तर मग मात्र शरीर आपल्यासाठी काही पण श्रेष्ठ आहे. कारण या देहाच्या काळी सच्चिदानंद पदवी घेणे आणि आईचा अधिकार नारायणे कृपावलकने दिसला. जय हरी.